छत्रपती एज्युकेटर मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आय एम फोर्थ MBBS स्टुडंट फ्रॉम JMC. वेलकम. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात महत्त्वाच्या विद्यार्थ्यांना गोंधळात टाकणाऱ्या दोन कोर्स बद्दल माहिती घेणार आहोत आणि त्यांची तुलना पण करणार आहोत की कोणता कोर्स बेस्ट आहे. तसं ते दोन कोर्स आहेत BMS आणि BVSC. म्हणजे आपण त्यांना BVSC म्हणजे वेटरनरी असं म्हणत असतो. त्या दोन कोर्समध्ये डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. तर सर्वात महत्त्वाचं फील्ड ऑफ स्टडीमध्ये कोणत्या भागामध्ये आपण स्टडी करणार आहे. BMS जर केलं तुम्ही आयुर्वेदिक मेडिसिन मध्ये म्हणजे माणसाचे डॉक्टर होता आणि BVSC आणि AH जर केलं तर व्हेटरनरी सायन्स मध्ये तुम्ही ॲनिमल हजबेंड्री करू शकता. व्हेटरनरी सायन्स मध्ये ॲनिमल हजबेंड्री म्हणजे प्राण्यांचे डॉक्टर होता. त्यानंतर जर बघायला गेलं तर ड्युरेशन ऑफ कोर्स दोन्ही कोर्सचा ड्युरेशन सेमच आहे. म्हणजे तुम्हाला कालावधी तेवढाच लागणार. 5.5 वर्ष BMS ला पण लागतात, BVSC ला पण 5.5 लागणार. आणि तुम्हाला करिअर ऑपॉर्च्युनिटी जर बघायला गेलं तर आयुर्वेदिक डॉक्टर ला क्लिनिक किंवा गव्हर्नमेंट हेल्थ केअर सेटअप मध्ये तुम्ही करू शकता. वेटरनरी डॉक्टर स्वतःचं क्लिनिक करू शकते, डेअरी फार्म मध्ये करू शकते, म्हणजे दुग्ध व्यवसायामध्ये पण त्यांना चांगलीच ऑपॉर्च्युनिटी आहे. NGO वेगवेगळे NGO राहतात, पोल्ट्री फार्म वगैरे, त्याच्यामध्ये पण तुम्हाला चांगलीच ऑपॉर्च्युनिटी. रिसर्च मध्ये पण तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. गव्हर्नमेंट सर्व्हिस चांगले अवेलेबल आहे त्यांना. तसंच गव्हर्नमेंट जॉब मध्ये जर करायला गेलं तर कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंट जॉब मध्ये कम्युनिटी हेल्थ ऑफिसर घेऊ शकता किंवा आयुष ऑफिसर बनवू शकता. मिनिस्टर ऑफ आयुष रिक्वायरमेंट मध्ये पण तुम्ही चांगल्या प्रकारे पार्टिसिपेशन करू शकता. आणि याच्यामध्ये BVSC मध्ये जर बघायला गेलं तर जिल्हा परिषद मध्ये तुम्ही एक चांगल्या प्रकारे जॉबवर राहू शकता. ॲनिमल हजबेंड्रीचे डिपार्टमेंट राहतात, वाईल्ड लाईफ डिपार्टमेंट मध्ये पण तुम्ही चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करू शकता. वाईल्ड लाईफ डिपार्टमेंट म्हणजे कसे LTO लाईफ स्टॉक डिपार्टमेंट ऑफिसर झालं किंवा वेगवेगळ्या फील्डमध्ये पण तुम्हाला चांगली ऑपॉर्च्युनिटी. जिल्हा परिषदेमध्ये त्याची पोस्ट राहते, चांगल्या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटी आहे. प्रायव्हेट जॉब मध्ये जर बघायला गेलं तर आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे, पंचकर्णा क्लिनिक आहे, BMS मध्ये मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे. प्रायव्हेट क्लिनिक तुम्ही पेट क्लिनिक करू शकता. सध्या तुम्हाला माहितच आहे सध्या डॉग्स वगैरे पाळण्याचा ट्रेंड चालू आहे, त्याच्यामुळे तुम्हाला चांगले वेटरनरी मध्ये चांगलीच ऑपॉर्च्युनिटी आहे. पोल्ट्री अँड डेअरी इंडस्ट्रीमध्ये पण तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता. तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं NGO पण. आणि स्टार्टिंग सॅलरी याच्यामध्ये 25 ते 50,000, जास्तीत जास्त याच्यामध्ये 80,000पर्यंत तुम्हाला सॅलरी भेटू शकते BMS मध्ये. पण BVSC मध्ये तुम्हाला खरं सांगायचं गेलं तर तुम्हाला जवळपास 1.5 लाखापर्यंत आरामात सॅलरी भेटून जाईल. 1.5 लाखापर्यंत तुम्हाला सॅलरी भेटू शकते BVSC मध्ये. स्टार्टिंग कमी नाही होते पण एंड खूप चांगल्या प्रकारे होते. आणि ओन प्रॅक्टिस अँड बिझनेस जर केलं तर स्टार्ट ओन आयुर्वेदिक क्लिनिक, स्टार्ट ओन प्लेट क्लिनिक आणि डेअरी फार्म तुम्ही चालू करू शकता. म्हणजे तुम्हाला डबल प्रॉफिट होते याच्यामध्ये. तुम्ही स्वतःचं पेट क्लिनिक करू शकता, त्याच्यामध्ये तुम्ही पेशंट चेक करू शकता. आणि जर स्वतःचं डेअरी फार्म केलं तुम्ही चालू, तर त्याच्यामध्ये तुम्हाला दुग्ध व्यवसायामधून बराच प्रॉफिट होतो. तर हायर एज्युकेशन PG साठी कोणकोणते अवेलेबिलिटी आहेत याच्यामध्ये MDMS करू शकता आयुर्वेदामध्ये, MPH आणि MBA पण करू शकता. याच्यामध्ये MVVSC मास्टर इन वेटरनरी सायन्स मध्ये तुम्ही करू शकता. PhD करू शकता वेटरनरी मध्ये. MBA पण करू शकता तुम्ही मास्टर इन बिझनेस अकाउंट मध्ये, आणि रिसर्च पण करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला चांगली गुड ऑपॉर्च्युनिटी आहे. नंतर आता बघूया ऑपॉर्च्युनिटी अब्रॉड. म्हणजे तुम्हाला बाहेर देशामध्ये जर जायचं असेल तर BMS ला लिमिटेड ऑपॉर्च्युनिटी, जसे की नेपाळ, जर्मनी, श्रीलंका, छोटे छोटे देशामध्येच ऑपॉर्च्युनिटी आहेत. पण BVSC म्हणजे वेटरनरी सायन्सचे जर तुम्ही डॉक्टर झाले, ॲनिमल जर मध्ये तुम्ही डॉक्टर केली, तर तुम्हाला कॅनडा, UK, ऑस्ट्रेलिया लायसन रिक्वायर. फक्त तुम्हाला लायसन लागतं. आपल्या इथे लायसन इझिली अवेलेबल होतं आणि तुम्हाला इझिली चांगली ऑपॉर्च्युनिटी भेटून जाते. आणि सुटेबल फॉर इंटरेस्ट इन कोणाकोणासाठी बेस्ट आहे. जर तुम्हाला ह्युमन डॉक्टर व्हायचं असेल तर BMS सगळ्यात बेस्ट आहे. जर तुम्हाला प्राण्यामध्ये जर इंटरेस्ट असेल, तुम्हाला प्राणी आवडत असेल, तर तुमच्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे BVSC. गव्हर्नमेंट बेटर ऑपॉर्च्युनिटी इन वेटरनरी NGO सेक्टर, राईट फॉर क्लिनिकल प्रॅक्टिस, गव्हर्नमेंट आयुष जॉब्स, बेटर ऑपॉर्च्युनिटी इन वेटरनरी आणि NGO सेक्टर मध्ये तुम्हाला चांगली ऑपॉर्च्युनिटी. आणि जर सर्वात महत्त्वाचं सांगायचं झालं तर कॉम्पिटिशन BMS मध्ये सध्या कॉम्पिटिशन खूप आहे. कारण की तुम्ही विचार करू शकता, महाराष्ट्रामध्ये 22 गव्हर्नमेंट आहेत, 104 प्रायव्हेट कॉलेज आहेत. टोटल जर बघायला गेलं तर 126 कॉलेज आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये जर बघायला गेलं तर BVSC चे फक्त 6 कॉलेज आहेत. ऑल ओव्हर इंडियामध्ये जरी बघायला गेलं तर BVSC चे जर तुम्ही बघायला गेलं तर 70 ते 72 कॉलेज आहेत. त्याच्यामध्ये अर्धे प्रायव्हेट आहेत, गव्हर्नमेंटचे तर खूप कमी. त्याच्यामुळे BVSC मध्ये खूप कमी कॉम्पिटिशन आहे. तुम्हाला जॉब सिक्युअर म्हणू शकता तुम्ही. 100% जॉब सिक्युअर म्हणण्याची गॅरंटी आहे याच्यामध्ये तुम्हाला खूप मेहनत घ्यावं लागणार. स्वतःचं स्किल इथे उपलब्ध करून दाखवावं लागणार. त्यानंतर तुम्हाला एक जॉब ऑपॉर्च्युनिटी. आणि याच्यामध्ये रिस्की पण आहे. तुम्हाला माणसावर इलाज करायचं म्हणल्यावर खूप रिस्की काम राहतं, पण प्राण्यावरचं तेवढं रिस्की काम नाहीये. त्याच्यामुळे जर BVSC जर बघायला गेलं
तर खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. महाराष्ट्रामध्येच आज कॉलेज आहे, त्याच्यामुळे तुम्ही याच्याबद्दल अवश्य विचार करा. आणि माझं वैयक्तिक पण म्हणणं आहे, तुम्ही जर बीबीएससी जर करत असाल तर सगळ्यात बेस्ट आहे. आणि अजून एक म्हणायचं झालं तर बीबीएससी मध्ये जर तुमच्या घरी शेती असेल ना, तुम्हाला चांगलं बेनिफिट होतो. तुमच्या घरी जर शेती असेल तर तुम्हाला रिझर्वेशन भेटतं. तुम्हाला जवळपास 20 ते 25% रिझर्वेशन आहे. आणि ही जॉब तेवढी रिस्की पण नाही, तुम्हाला जसं मी वर एक्सप्लेन केलं. आणि मुलींना या फील्डमध्ये चांगलाच प्रॉफिट आहे. मुलींना आहे ना याच्यामध्ये 30% रिझर्वेशन आहे. याचा कट ऑफ चांगला बऱ्यापैकीच खाली येतो. त्याच्यामुळे जर तुम्हाला एमबीबीएस जर भेटत नसेल तर एक वेळेस अवश्य तुम्ही बीबीएससी बद्दल नक्की विचार करा. माझा तुम्हाला पर्सनल म्हणणं आहे, बीबीएससी एक खूप चांगली फील्ड आहे, तुम्ही एक वेळेस अवश्य विचार करा. या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणता कोर्स निवडला. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कोणता कोर्स निवडला. जर तुम्हाला अजून काही डाऊट असेल तर तुम्ही ते कमेंटमध्ये विचारू शकता, तुम्हाला त्याचा आन्सर नक्की पुरवलं जाईल. अशाच माहितीपूर्व व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. आणि छत्रपती एज्युकेटला पुन्हा भेटूया नवीन विषयासह. धन्यवाद.